रामकृष्ण हरी सज्जन हो, गोष्ट आहे संत श्रेष्ठ कबीर महाराजांच्या आयुष्यातली। एके दिवशी कबीर महाराज नदीच्या कडेला भजनामध्ये दंग होते। ते इतके दंग होते भजनामध्ये की आसपास कोण आहे याचं भानही कबीर महाराजांना राहिलं नव्हतं। पण त्याच वेळेस त्यांच्या शेजारून एक गुंड प्रवृत्तीचा माणूस चालला होता। त्यांनी कबीरांकडे पाहिलं। कबीरांचं ते भजन ऐकून त्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। तो कबीर महाराजांना शिव्या देऊ लागला, वाईट वक्त बोलू लागला। कबीर महाराज मात्र शांत होते। कबीर महाराज शांत आहेत हे पाहिल्यानंतर तो गुंड प्रवृत्तीचा माणूस पुन्हा एकदा शिव्या द्यायला सुरुवात करू लागला, वाईट वक्त बोलू लागला। तरीही कबीर महाराज शांत होते। त्या गुंड प्रवृत्तीच्या माणसानं हा प्रयोग 10 ते 15 वेळेस केला, पण तरी सुद्धा कबीरजी महाराज विचलित झाले नाहीत। त्यांनी त्या माणसाला उलट प्रत्युत्तर दिलं नाही, उलट शांत राहिले। शेवटी वैतागून तो माणूस कबीरांच्या जवळ आला आणि कबीरांना विचारू लागला, कबीरजी, मी तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या, इतकं वाईट वक्त बोललो, पण तुम्ही मला का विचारलं नाही की तुम्हाला शिव्या का देतोय, का माझ्याविषयी वाईट वक्त बोलतोय? एका शब्दाने तुम्हाला विचारलं नाही। त्यावेळेस कबीरजी शांत होऊन त्या माणसाला बसायला सांगतात। तो माणूस खाली बसतो आणि कबीरजी त्याला विचारतात, बाबा रे, शेतकरी त्या जमिनीला इतकं खोदतो, नांगरणी करतो, ती जमीन रागवत नाही शेतकऱ्यावर, ती जमीन शेतकऱ्यावर रुसत नाही, उलट ती जमीन एका दाण्यापासून हजारो दाणे तयार करते आणि या जगाला पोचवते। ते झाड, आंब्याचं झाड, त्या आंब्याच्या झाडाला जर आपण दगड मारला तर ते झाड त्या दगड मारण्यावर रागवत नाही, तर ते दगड मारणारा फळ देतं। अरे, अपकार्यावरही उपकार करणं हा धरती मातेचा स्वभाव आहे, अपकार्यावरही उपकार करणं हा झाडाचा स्वभाव आहे। तसा साधू संजयजनाचा सुद्धा एक स्वभाव आहे। कुणी कितीही वाईट बोललं, कुणी कितीही निंदा केली तरी सहन करणं। जी निंदा या जगात सर्वसामान्य माणसं ऐकूही शकत नाहीत आणि सहनही करू शकत नाहीत, ती निंदा सज्जन लोकांनी, साधू लोकांनी सहन केली पाहिजे। खोद खाद धरती सहे, काटकूट वनराय, कुटिल बचन साधु सहे, और से सहा न जाय। अरे, ज्याप्रमाणे धरती सहन करते, झाडं सहन करतात, तसं सज्जन लोकांनी सुद्धा सहन करायला हवं। जे सहन इतर सर्वसामान्य माणसं करू शकत नाहीत, ते सज्जनाने सहन करायला हवं। हीच खऱ्या साधूची लक्षणं आहेत। रामकृष्ण हरी।